सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे इंस्टाग्रामवर 8.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. भाजपच्या इन्स्टा अकाउंटचं वय आहे 11 वर्ष 2 महिने. तर अवघं 5 दिवसाचं वय असलेल्या कॉकरोच जनता पार्टी नामक इन्स्टा अकाउंटचे फॉलोअर्स आहेत तब्बल 12.5 मिलियन. आणि हे फॉलोअर्स वाढतच आहेत. म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघाल तेव्हा आकडा सध्याच्या गतीनं 15 मिलियनही झालेला असेल. अगदी विद्युत गती म्हणावं त्या गतीने कॉकरोच जनता पार्टीच्या फॉलोअर्समध्ये वाढ होतीये. सोशल मीडियाचा वापर करून भाजपची नरेंद्र मोदींची सत्ता आली. आता त्याच सोशल मीडियात भाजपला नवं आव्हान निर्माण झालंय. पण खरंच हे आव्हान आहे का? कारण आजवर आपण अनेक राजकीय पक्ष पाहिले, त्यांचे जाहीरनामे पाहिले, पण कॉकरोच जनता पार्टी ही काही टिपिकल पॉलिटिकल पार्टी नाही. सध्याच्या घडीला एक सोशल मीडिया मुवमेंट आहे. पण हीच मुवमेंट अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने जशी कमाल केली तशी गेम चेंजर ठरणार का? आपने काँग्रेसची सत्ता उलटवली तसं कॉकरोच जनता पार्टी भाजपला सत्तेवरून खाली खेचणार का? कॉकरोच पार्टीची स्थापना का झाली? उद्देश काय? 5 दिवसातच इतकं लोकप्रिय होण्याची कारणं काय आहेत? आजच्या व्हिडिओत आपण याच झुरळांच्या राजकीय प्रवासाचं राजकारण उलगडणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी. कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात कुठून झाली? तारीख होती 15 मे 2026. सुप्रीम कोर्टात एका बनावट लॉ पदवी प्रकरणावर सुनावणी सुरू होती. दैनिक लोकसत्ताच्या बातमीनुसार या सुनावणीवेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली. काही बेरोजगार तरुण झुरळाप्रमाणे व्यवस्थेवर हल्ला करतात. असे तरुण पुढे जाऊन माध्यम, समाज माध्यम आणि माहिती अधिकार म्हणजेच RTI कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करू लागतात, असं निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलं. असं वृत्त PTI वृत्तसंस्थेने दिले. आणि यानंतरच सरन्यायाधीशांना चौफेर टीकेचा धनी व्हावं लागलं. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी शनिवारी सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण देत सारवासारव केली. हा शब्द मुळात ज्या लोकांसाठी होता जे बनावट पदव्या घेऊन वकिलीच्या पेशात शिरलेत असं स्पष्टीकरण दिलं. पण तोपर्यंत फार वेळ झाला होता. जेनझी तरुणांनी सरन्यायाधीशाच्या झुरळ विधानाला प्रतिक्रिया दिली आणि डिजिटल राजकीय क्रांतीचा जन्म झाला. कॉकरोच जनता पार्टीचा उदय. सरन्यायाधीशांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी लगेच 16 मेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका गुगल फॉर्मच्या माध्यमातून कॉकरोच जनता पार्टीची अधिकृत घोषणा केली. या पक्षाचा संस्थापक कोण आहे माहिती आहे? हा आहे अभिजित दिपके नावाचा 30 वर्षाचा तरुण. अभिजित हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा आहे. तो सध्या अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्स या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतोय. दिपके यांनी आम आदमी पार्टीसाठी सोशल मीडिया व्हॉलेंटियर म्हणूनही काम केले. अभिजितने न्यायव्यवस्था सरकारच्या बाजूने आहे की संविधानाच्या बाजूने आहे अशी भूमिका घेत हा पक्ष सुरू केला आणि बघता बघता यानं डिजिटल मीडियावर अक्षरशः ट्रेंड सेट केला. अवघ्या 5 दिवसात या पक्षानं सोशल मीडियावर तब्बल 1.25 कोटी फॉलोअर्सचा एक टप्पा ओलांडला. एकाच दिवसात इंस्टाग्रामवर त्यांचे 36 लाख फॉलोअर झाले होते. आणि कॉकरोच जनता पार्टी या अकाउंटला यश मिळत असल्याचं बघून मग लोकांना कॉकरोच जनता पार्टीच्या नावानं वेगवेगळ्या शाखा उघडूनही अकाउंट काढले. कॉकरोच जनता पार्टी पश्चिम बंगाल, कॉकरोच जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर वगैरे वगैरे. इंटरनेटवर त्यांची स्वतःची वेबसाईट आहे आणि तब्बल 2 लाखाहून अधिक लोकांनी अधिकृतपणे नोंदणी करून या पक्षाचं सदस्यत्व स्वीकारले. तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझाद यांनीही चळवळीत सहभागी घेतल्याचं सांगितलं. पण या पक्षात सामील होण्यासाठी काही भन्नाट अटी घालण्यात आल्या. कॉकरोच जनता पार्टीच्या सदस्यत्वासाठी काय अटी आहेत? पहिली अट, तुम्ही बेरोजगार असायला हवं. दुसरी अट, तुम्ही आळशी असायला हवं. जेवढे जास्त आळशी तेवढं उत्तम. तिसरी अट, तुम्हाला सतत ऑनलाईन राहण्याची सवय म्हणजेच नाद हवा. चौथी अट, तुम्हाला तुमचा राग अतिशय व्यावसायिक आणि संतुलित भाषेत व्यक्त करता आला पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर कॉकरोच जनता पार्टी स्वतःला आळशी आणि बेरोजगार लोकांचा आवाज मानते. या पक्षाचं मुख्यालय तिथे असेल जिथं वायफाय काम करेल असंही त्यांनी जाहीर केले. CJPचा जाहीरनामा काय? कोणत्याही राजकीय पक्षाचा आत्मा हा त्याचा जाहीरनामा असतो. CJPने आपला हा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. तो वाचून तुम्ही पोट धरून हसाल, पण त्याच वेळी त्यात दडलेली राजकीय चपराकी अंतर्मुख करायला लावणारी आहे. या पक्षानं काही महत्वाची आश्वासनं दिली आहेत. पहिलं आश्वासन आहे, सत्तेत आल्यास मंत्रिमंडळात महिलांना 50% आरक्षण दिलं जाईल. दुसरं आश्वासन आहे, जे आमदार किंवा खासदार पक्ष बदलतील
त्यांच्यावर 20 वर्षासाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात येईल आणि त्यांचं राजकीय जीवन संपवलं जाईल. तिसरं, सरन्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभा मिळण्यावर बंदी असेल. चौथं, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या मीडिया चॅनल्सचे लायसन्स रद्द करण्यात येईल आणि टीव्ही अँकर्सची चौकशी केली जाईल. पाचवं, वैध मतदारांची नाव वगळल्यास मुख्य निवडणूक आयुक्तावर UAPA कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल. हे मुद्दे वरवर विनोदी वाटत असले तरी ते सध्याच्या प्रस्थापित राजकीय व्यवस्थेतील पक्षांतर, मीडियाची भूमिका आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर अचूक आणि सडेतोड प्रहार करतात. पण या पार्टीचा मार्ग काही साधा सोपा नाही. कॉक्रोच जनता पार्टीला तेवढ्याच वेगानेही विरोधक तयार झालेत. नॅशनल पॅरासिटिक फ्रंटचा विरोध का? आता लोकशाही म्हटलं की सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवायला सक्षम विरोधक हवाच. या धोरणानुसार CJPला टक्कर देण्यासाठी नॅशनल पॅरासिटिक फ्रंट NPF नावाच्या दुसऱ्या एका डिजिटल पक्षाचा जन्म झाला. CJP बेरोजगार आणि आळशी तरुणांचं प्रतिनिधित्व करते, तर NPFचा नारा आहे चिपकेंगे नहीं बदलेंगे नहीं. हा पक्ष स्वतःला CJPचा अधिकृत विरोधी पक्ष मानतो. त्यांच्या मते पॅरासाइट परजीवी म्हणजे असा नागरिक जो व्यवस्थेत राहून तिला आतून बदलू पाहतो. NPFचा जाहीरनामा तर आणखीही भन्नाट आहे. पहिलं, 18 वर्षांवरील नागरिकांसाठी सरकारी मदतीनं जोडीदार शोधण्याची मॅच मेकिंगची सुविधा दिली जाईल. दुसरं, सरकारी कार्यालयात तासनतास रांगेत उभ्या राहणाऱ्या नागरिकांना मोफत वायफाय दिलं जाईल, जेणेकरून ते रांगेत उभे राहून X वर आपल्या समस्या ट्विट करू शकतील. तिसरं, बलात्काराचा किंवा हत्येचा गंभीर आरोप असणाऱ्यांना निवडणूक लढवण्यास बंदी असेल आणि विद्यमान खासदारांवरील प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांचा निकाल 14 वर्षाऐवजी 1 वर्षात लावला जाईल. चौथं, 3 महिन्यांपेक्षा जुने खड्डे असतील तर त्या जुन्या खड्ड्यांना त्या वॉर्डातील जबाबदार नगरसेवकाचं नाव दिलं जाईल. पाचवं, कोणत्याही मीममुळे 4G इंटरनेट सेवा बंद केली जाणार नाही आणि इंटरनेट शटडाऊनसाठी संसदेची मंजुरी अनिवार्य असेल. 6वं, अन्नावरून होणारे वाद मिटवण्यासाठी न्यूट्रल बिर्याणी कमिटी स्थापन केली जाईल. पण हे सगळं कायदेशीर आहे का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा खरोखरच एखादा राजकीय पक्ष आहे का? तो निवडणूक लढवेल का? तर कायद्याच्या दृष्टिकोनातून याचं उत्तर नाही असं आहे. कारण लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार कोणत्याही नव्या पक्षाला निवडणूक आयोगाकडे 30 दिवसांच्या आत नोंदणी करावी लागते. त्यासाठी किमान 100 नोंदणीकृत मतदार हवेत. निवडणूक आयोगांच्या सचिवांसाठी 10,000 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट DD द्यावा लागतो आणि पक्षाचे स्वतःचे एक लेखी संविधान असावं लागतं. जोपर्यंत या अटी पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कॉक्रोच जनता पार्टी ही कोणतीही अधिकृत नोंदणीकृत राजकीय पार्टी नाही. त्यामुळेच कॉक्रोच जनता पार्टी ही सध्या केवळ एक डिजिटल पॉलिटिकल सटायर म्हणजेच व्यंगात्मक चळवळ आहे. पण या सटायर मागे जे प्रहार केले जात आहेत ते सध्याच्या राजकारण्यांच्या जिवारी लागणार आहेत. मग CJP कोणाचा बाजार उठवणार? कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या मते तरुणांना सध्या जे झुरळ म्हणून घ्यावं लागतंय त्यासाठी भाजप जबाबदार आहे. सत्ताधारी भाजपमुळे देशातला तरुण बेरोजगार आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 नुसार भारतातील पदवीधर तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण तब्बल 29.1% इतकं आहे. नुसते शालेय शिक्षण घेतलेल्या तरुणांपेक्षा पदवीधर असलेल्या तरुणांमध्ये बेरोजगार असण्याची शक्यता तब्बल 9 पटीनं जास्त आहे. देशातील एकूण बेरोजगारांमध्ये तरुणांचा वाटा हा 83%. शिकून सवरुणी नोकरी धंदा नसल्यानं जेनझी तरुणांचा सारा संताप या निमित्तानं बाहेर पडला. थोडक्यात काय तर कायदेशीर दृष्ट्या हा पक्ष उद्या निवडणुकीच्या रिंगणात उतरून कोणाचा पराभव करणार नाही किंवा कोणाचंही सरकार पाडू शकणार नाही. पण प्रस्थापित राजकीय पक्ष, मुख्य प्रवाहातील कॉर्पोरेट मीडिया आणि बेरोजगारीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणारी सरकारी व्यवस्था याची झोप मात्र या झुरळांनी नक्कीच उडवली. पण तुम्हाला काय वाटतं, कोणाचा बाजार उठू शकतो? कॉक्रोच जनता पार्टी आम आदमी पार्टी ठरू शकते का? तुम्हाला कॉक्रोच जनता पार्टी की नॅशनल पॅरासिटिक फ्रंट कोणत्या पार्टीचा अजेंडा आवडला? तुम्ही सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या या डिजिटल सटायरला पाठिंबा द्याल का? खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.